आज मी तुमच्यासाठी आषाढ महिन्यात बनवली जाणारी अगदी पारंपरिक, गोड आणि खूपच स्वादिष्ट गुळपुरी घेऊन आलेली आहे. या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे या पुऱ्यांमध्ये आपण ना रवा वापरणार आहोत, ना तूप किंवा तेलाचं मोहन. तरी सुद्धा या पुऱ्या अगदी टम्म फुगतात, खमंग होतात आणि खायलाही अप्रतिम लागतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण शेवटी मी अशी एक छोटी पण खूप महत्त्वाची टिप सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्याही पुऱ्या छान फुगतील आणि अशा पद्धतीने केलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट होणार नाही, याची 100% गॅरंटी. चला तर अधिक वेळ न दवडता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे आपल्याला मेजरिंग कपाचा किंवा एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं आहे. इथे मी एका वाटीच्या मापाने 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी इतकं पाणी आपल्याला या गुळामध्ये घालून पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. गूळ वितळण्यासाठी पाणी गरम करायची गरज नाही. साध्या पाण्यातही गूळ छान विरघळतो. साधारण 10 ते 12 मिनिटात आपला गूळ छान विरघळला जातो. आता हे मिश्रण आपण एका बाजूला गूळ विरघळण्यासाठी ठेवून देऊया आणि एका भांड्यामध्ये आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. आता आपल्याला त्याच सेम वाटीच्या मापाने पीठही मोजून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही 1 वाटी किंवा कप असं प्रमाण सेट करून घ्या. तुम्ही बघू शकता गूळ 10 ते 12 मिनिटात छान विरघळला आहे. आता आपण लगेचच पीठ मळायला घेऊया. आता एका भांड्यात आपण त्याच वाटीच्या मापाने इथे 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता हे पीठ आपल्याला चाळून किंवा गाळून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. आता यात पाव चमचा इतकी आपल्याला वेलची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे. आता यामध्ये अगदीच 1 चमचा इतकी भाजून घेतलेली बडीशोपची पावडर, चिमूटभर मीठ, गोड असलं की त्यात मीठ हे हवंच, म्हणजे आपला पदार्थ अगदी रुचकर होतो. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छान चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये कुठल्याही प्रकारचं मोहन घालायचं नाहीये, तरीही आपली जी पुरी आहे ती छान टम्म फुगते आणि खमंग होते. आता आपण जे वितळवत ठेवलेलं गुळाचं मिश्रण होतं ते आपण या पिठात घालून घेणार आहोत. आता आपल्याला हे मिश्रण जे आहे ते अगदीच सगळं न घालता अगदी थोडं-थोडं हे पाणी घालायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात जर काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील. मी अगोदर याच्यात थोडं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि थोडं पीठ मळून घेतलं आहे आणि जर आवश्यकता असेल तरच आपण यात हे पाणी उरलेलं घालणार आहोत. थोडं-थोडं करून मी हे पाणी यात घातलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे पाणी यात शिल्लक राहिलेलं आहे. त्या पाण्याची मला नंतर आवश्यकता पडलेली नाही आणि हे पीठ छान मस्त घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ घट्ट मळायचं आहे. अजिबात सैल हे पीठ न मळता आपल्याला हे पीठ घट्टच ठेवायचं आहे. आता 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. मग हे पीठ छान फुलून येतं. 15 ते 20 मिनिटानंतर आपण या पिठाच्या छान पुऱ्या करायला घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला हवं आहे. आता याची पुरी आपण लगेचच लाटायला घेऊया. पीठ घट्ट मळल्याने आपली पुरी जी आहे ती खमंग होते आणि छान टम्मही फुगते. आणि विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस पुरी लाटतो त्यावेळेस आपल्याला अजिबात कोरड्या पिठाचा वापर करायचा नाहीये. कोरड्या पिठाचा वापर केल्यानंतर आपली पुरी खमंग होत नाही. त्यामुळे आपल्याला पीठ न लावताच अशा पद्धतीने हा लाटा, हा उंडा लाटून घ्यायचा आहे. आणि आपली पुरी छान टम्म अशी फुगायला पाहिजे असेल तर आपल्याला अशा पद्धतीने ही लाटी किंवा ही पुरी लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न ठेवता अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला ही लाटी किंवा पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपण एका ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने पुरीचा आकार असा कट करून घेणार आहोत. तुम्ही अगदीच अशा पद्धतीने पुरी तयार करू शकतात किंवा अगदी छोटे-छोटे उंडे घेऊन तुम्ही पुरी लाटूनही घेऊ शकतात. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान टम्म अशा फुगतात.
आता अशाच पद्धतीने मी बाकीच्याही पुऱ्या लाटून घेणार आहे. आता कढईमध्ये लगेचच आपण तेल तापवायला ठेवूया. तेल आपल्याला छान चांगलं कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. आणि आता विशेष गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे, पुरी छान टम्म कशी फुगेल. पुरी तेलात सोडल्या सोडल्या आपल्याला छान दाबून घ्यायची आहे. पुरी दाबल्यानंतर ती लगेचच फुलते किंवा फुगते. आणि ही आहे ती खास टिप जेणेकरून आपली पुरी छान फुगते. या 2 ते 3 टिप ज्या आहेत तुम्ही ज्या व्हिडिओमध्ये बघितल्या आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोहन किंवा रवा घालायची आवश्यकता नाही. तुमची पुरी अगदी टम्म फुगेल आणि खमंग होईल. तुम्ही बघू शकता ह्या पुऱ्या अगदी छान टम्म फुगताय आणि अगदी छान खमंग होतात. आणि त्याचबरोबर बिलकुल ह्या पुऱ्या तेलकट होत नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता पुरी अजिबात तेलकट लागत नाही. अशा पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि हीच आहे ती आजची महत्त्वाची टीप. तेल पुरेसं गरम असणं खूप गरजेचं आहे. तेल योग्य तापमानाला आलं की पुरी टाकल्याबरोबर ती दाबून घ्यायची आणि हलकासा दाब दिल्यामुळे ती सुंदर टम्म अशी फुगते. तेल कमी गरम असेल तर पुरी जास्त तेल पिते आणि छान फुगतही नाही. तुम्ही व्हिडिओत अगदी स्पष्ट बघू शकता ही पुरी अजिबात तेलकट झालेली नाही. अगदी इतकंसही तेल या पुरीला राहत नाही आणि पुरी तितकीच खमंग आणि स्वादिष्ट लागते खायला. पहा किती सुंदर टम्म फुगल्यात या गोड पुऱ्या आणि रंगही किती छान आलेला आहे. खायला तर अगदीच स्वादिष्ट लागतात. आषाढ महिन्यात किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता. अगदी कमी साहित्यांमध्ये झटपट होणारी. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. आणि पंचपक्वान्न ऑफिशियलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.